आमची शाळा ग्रामपंचायतीच्या बाजूला जे पटांगण आहे तिथे दोन वर्गांमध्ये होती, दोन खोल्यांमध्ये. आम्हाला आठवड्यामध्ये त्याला 2-3 तास चालावं लागायचं. आणि त्या शाळेचे रूप आज एवढं मोठं पालटून गेलेलं आहे. आनंद होतोय, माझ्या अंगावर शाळे येत आहेत की आमच्या पोरांना आम्ही आमच्या घरी बघितलेलं नाही, आमच्या शाळेत असताना कदाचित तुम्ही पण नसेल बघितलेलं. इतक्या आधुनिक पद्धतीचं शिक्षण आणि आधुनिक पद्धतीचे यंत्र त्यांना इथे हाताळायला भेटणार आहे. तर इथे जेवढे पालक आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण माझे पोरं जर का मी आता चूक केलेली आहे इंग्रजी माध्यमात टाकायची, याच्या पुढे मी जी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका. आणि आपल्या मित्रांना, भावाला, बहिणीला आणि आपल्या शेजाऱ्यांना साऱ्यांना सांगा की आपली पोरं ही फक्त मांडळच्या आपल्या शाळेतच शिकवा, अशी त्यांना आपण आग्रह करा, गळ घाला. कारण मी माझा पोरगा जो मोठा पोरगा आहे आज 11वीला आहे. 11वी आणि त्याचे 2 वर्ष म्हणजे असे 12-13 वर्ष त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मी पाठवलेलं आहे. भरपूर पैसा गेला, वेळ गेला आणि फक्त तामझाम आणि बक्का रंगरंगोटी याच्या पलीकडे काहीच नाही. या शाळेच्या प्रमाणात आपण जर का विचार केला तर अजिबात काही इम्प्रूव्हमेंट दुसरं नाहीये. म्हणून पैशांचा फक्त तिथे अपव्यय आहे. म्हणून त्या इंग्रजी माध्यमाच्या या वातावरणाला न भूलता आपण साऱ्यांनी आपल्या पोरांना आपल्या या गावाच्या मराठी शाळेत पाठवावं. कारण ही शाळा तुम्हाला इतरत्र कुठे भेटणार नाही, असं वातावरण कुठे भेटणार नाही. तालुक्याभरात 1-2 शाळा तुम्हाला अशी भेटेल आणि त्याच्यातली आपली ही शाळा आहे. मी आता आपल्या 8 दिवसापूर्वी मॅडम होत्या आणि मी एक तालुक्याभरातून मुख्याध्यापक, तालुक्याभरातले सरपंच आणि त्याचे आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पण होते. आम्ही ती मीटिंग अटेंड केली. सर, मी गर्वाने तिथे उभा राहिलो, सरपंच प्रतिनिधी म्हणून तालुक्यातून मला बोलण्याची संधी भेटली तिथे आणि मी बोललो. आणि आपल्या शाळेबद्दल मी तिथेही गौरवोद्गार काढण्यासाठी मागे पुढे विचार केला नाही. मॅडम साक्षी आहे की माझी शाळा अशी आहे, तुम्ही आमचे दुखणं जे आहे ते पण मी तिथे मांडलं की मला शिक्षक द्या, आमच्या शाळेला शिक्षक द्या. आमचे मॅडम आणि आमचे सर अहोरात्र मेहनत घेतात पोरांवरती. तुम्ही आमचे एक तर 7 वर्ग आहे, तिथे शिक्षक कमी आहेत आणि एका शिक्षकांनी तिथे एक विषय केला की आम्ही शिक्षक नसल्यामुळे आम्ही स्वतः माझ्या पगारातून 5,000 रुपये देईल आणि एखादा तरुणी कोणी शिकवणारा असेल स्वयंस्फूर्तीने त्यांनी यावं. मग मी तिथे माझ्याही शाळेचा उल्लेख केला, माझ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या, की तुम्ही एकाची गोष्ट करता, आम्ही तो 2-2 लोक लावलेले आहेत तसे की ज्या तरुणी स्वयंस्फूर्तीने अल्प पगारात तिथे काम करतायत त्यांचेही आपण साऱ्यांनी इथे टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे, टाळ्या वाजवायचे. तिथे 2 तरुणी आहेत त्या त्यांच्या घर सांभाळून नोकरी नाही त्यांना, तरी ते इथे येऊन आपल्या पोरांना शिकवतायत. हे सगळं कौशल्य आपले निलेश पाटील सर असतील, आपल्या मॅडम सुरभा पाटील मुख्याध्यापिका असतील, हे त्यांचे श्रेय आहे. मॅडम, तुम्ही जी मेहनत घेतायत अजून मेहनत घ्यावी अशी अपेक्षा साऱ्या पालकांच्या वतीने व्यक्त करतो. आणि या साऱ्या संसाधनाचा उपयोग आमच्या पोरांसाठी व्हावा, त्यांना त्याचं ज्ञान, हेतूचे ज्ञान तुम्ही त्यांना द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पोरांनो, इथे तुम्ही जमलेला तुम्ही हे बघा, हे काय आपल्या घरात आपण बघितलेलं नाही, आपल्या शाळेत आहे, याचा उपभोग घ्या. AI टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये तुम्ही पुढे व्हा आणि तालुक्यात आपली शाळा जी आहे रोल मॉडेल म्हणून उभी राहिली पाहिजे. जसे की PM श्री प्रत्येक शाळा नाही तशी आपली शाळा आहे आणि ते PM श्रीच्या नावाला आपण जागलं पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि त्या पद्धतीने आपलं कौशल्य इथे दाखवलं पाहिजे.